यायला येतीलच ना ते 15 दिवसांना आमच्याकडे, तेव्हा आम्ही विचारू आम्ही लाडकी बहीण आहे का दुश्मन बहीण आहे, ते आम्हाला त्याचं उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला आम्ही पैसे घरी मागायला आले नव्हते, आम्हाला तुम्ही पैसे तुम्ही स्वतःहून चालू केले. म्हणजे त्याच्यामध्ये दुजाभाव कशाबद्दल तुम्ही सारख्या बहिणी सारखं ठेवा. त्याच्यामध्ये पैशावाल्या बहिणींना पडतंय आणि ज्या बायांना गरज आहे अत्यंत त्यांना. आज मी कामाचा होका बंद करून इथं आली आहे. त्यांच्या घरी काही पण नाही, त्यांना का माझ्या बरोबर माझी गतिमंत मुलगी आली, तिथं बाहेर बसून आली मी तिला. मनीषा पांडुरंग पाटील. माझं नाव अनिता महाजन, मी खंडाळ्याहून आले. दादा आम्हाला काहीच नाही, शेत नाही, घरी नोकरीवर पण नाही आम्हाला. मग लाडकी बहिणीचे पैसे का नाही मिळत आहे बा? आम्ही केवायसी पण केले. मग सरकार अशी योजना काढतात, मग गरीब लोकांची चुका होतात ना अशात. आम्ही रोज बुडून इथं आलाय, आम्ही गरीब लोक आहे भरपूर, आमच्याकडे काहीच नाही आहे. तुम्ही किती दिवसापासून चक्रा मारताय? लस 4-5 चक्र झाले आमच्या इथं. काय उत्तर देतात अधिकारी काय सांगताय? या ठिकाणी नाही म्हणताय, बाराडीच्या बायांकडे जावं असं सांगताय. आमच्या गावाच्या बाया पण घेता नाहीये. नाव काय? अनिता चंद्रकांत महाजन. ज्याला ऐका, तुमचं नाव सांगा, कुठून आले सांगा, कधीपासून आले ते सांगा आणि काय अडचण आहे ते सांगा. आजी माझं नाव सोनाली चंद्रकांत सपकाळे, मी जळगाव मधून आलेली आहे. पण माझा विचार न करता दुसऱ्या बायांचा तरी विचार केलेला पाहिजे. कारण की इथून पैसे नाही आणि ज्यांना गरज नाहीये त्यांना पैसे पडताय, हे कोणता न्याय आहे? सरांना फक्त आमची एकच विनंती आहे, आता एवढ्या सगळ्या जणांचा फॉर्म जमा केले ना, तर ते आमचा बी फॉर्म जमा करायला पाहिजे. हीच विनंती आहे आमचीवाली. ज्यांना गरज आहे त्यांना बी पैसे पाहिजे. कधीपासून पैसे पडत? आमचे 3-4 महिने झाले पैसे पडलेले नाहीये. केवायसी केवायसी चुकली बुवा, त्याच्याने आमचे पैसे पडता नाही असं सांगताय. सोनाली चंद्रकांत सपकाळे, तालुका आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पैसे नाही आहे आणि आम्ही माझ्या नावावर काहीच नाही आहे. आम्ही केवायसी पूर्ण केली आहे, तरी आमची केवायसी चुकली आहे का नाही चुकली आहे अंगणवाडी सेविका बी सांगत नाही. इथे येऊन बी काही निर्णय पूर्ण झाला नाही. मग एक तर सगळ्या महिलांना द्या, नाही तर कोणालाच देऊ नका. गरजू महिलांना द्या. बाकीच्या महिलांना पडतात आणि बाकीच्या महिलांना पडत नाही, असं का? कशाबद्दल तुझा भाव व्हावा? हा कधीपासून पडलेले पैसे? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3रा महिना संपण्यात आला. केवायसी चुकल्याचं सांगितलं होतं तुमचं? तसं बी सांगत नाही आहे. भरपूर ठिकाणी एरंडोलला बी तहसीलदार ऑफिसला तक्रार नोंदण्यात आली आहे, तिथं बी त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. नाव काय तुमचं? मनीषा पांडुरंग पाटील. आमच्याला लाडकी बहीण योजना नाही मिळाली तरी चालेल, शेतकऱ्याला भाव द्या असं म्हणणं आहे आमचं. लाडकी बहीण योजना करून अर्धे पैसे येतात महिलाचे, अर्ध्या महिलाचे येतात नाही. ह्याचं काय चालू आहे? म्हणजे आम्हाला बी समजेल बहिणी एवढी गर्दी आहे. हे सकाळच्या बाया उपाशी ताणीला भुकीला येतात, तो हल्लाच बाया छोटे छोटे मुलं बाळ घेऊन आले. थंडीचं वातावरण आहे, यांना काही झालं तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? मग हे अर्ध्या म्हणजे पैसे आले नाही, अर्धे आले नाही आले, याचं काय हे करू? हे बाया सकाळचे आलेले आहेत सगळेजण. आम्हाला लाडकी बहीण नाही भेटली तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या भावाला मार खायला पाहिजे. आम्ही लाडकी बहिणीच्या पैशावर याच्यावर आम्ही जिवंत नाही आहे. आम्ही शेतकरी पोशिंदा आहे, तो शेतकऱ्याचा भाव देईन, तो आम्ही तर जसं चालला तो तरी पुढे जाईन बघ एवढ्यात. त्या पोट भरीन तो शेतकऱ्याचा. शेतकरी बरेच असे आहे की जीव पास घेतात, गळापास कर्ज माफी वगैरे असं असतं. त्यांचं काय होतं? लाडकी बहीण आम्हाला नसली तरी चालेल, लाडकी बहीण नसली तरी चालेल, पण आम्हाला शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. हां, मी दुर्गा कैलास चौधरी, राहणार कोथडी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव.